आलो साहेब काय नाही इलेक्शनला काय उभा राहणार का नाही? उभं राहायचं की पळ्या. आज जनतेचे प्रश्न, कोल्हापूरचे जे अनेक प्रश्न आहेत जनतेसाठी उभं राहायचे. की आता जनता जो न्याय देईल ते देईल. दुसरी बरोबर. गोष्ट आज जनतेला जी कालबूट लागलेला आहे की मतदान पैसे घेऊन करते ती मला दाखवून देते म्हणून मी अपक्ष उभारणार. अपक्ष हां, माझं म्हणण्याचं कारण काय माहिती आहे, जनता माझी किती चांगली आहे मी बरोबर. दाखवून देणार आहे. मी पण आता 2दा इलेक्शन लढवली, पण आम्ही बिन पैशाची लढवली. बरोबर आहे. अशी उत्तरं दिलीत. पूर्वी वेगळं होतं ना आता वेगळं. आता पण माणसं तीच आहेत, पूर्वी पण तीच आहेत. जैसी करणी वैसी बदल. तुम्ही जसं वागता तसंच जग वाचतं. आम्ही पदं आली पदं गेली, आम्ही बदललो नाही. आम्ही आहे तसंच आहे. जरी महापालिकेची सेवा केली ते निस्वार्थाने केली. बरोबर आहे. आता पण आम्ही निस्वार्थानच करतो. माझी जनता माहीत आहे जशाच तसं वागते. जी निस्वार्थानं वागते त्याला निस्वार्थानं सहकार्य करते आणि जी पैशात तुलते त्याची पैशातच तुलते. बरोबर ही आहे. आता ही मी दाखवून देणार आहे. खरोखर तुला ही शाहूनगर आहे, शाहू महाराजांचा मी भक्त आहे, शिवाजी महाराजांचा भक्त आहे. बरोबर. मला पण दाखव. मी 40 स्वीकारलेला आहे. हां 7 प्रभाग असून ते 12 पण मी उभारणार आहे आणि ते पण अपक्षच उभारणार. बरोबर. माझ्या जनतेसाठी, जनतेला जे गालबोट लागला तेच मी पुसणार आणि माझी जनता ही शाहूनगरी किती चांगली आहे हेच मी दाखवणार आहे. त्यासाठी मला काही करा. मला माहीत आहे आज मी एकटा आहे, माझ्या पाठीशी कोण नाही. बरोबर. म्हणजे माझ्या घरची आज तुमच्यासारखी भाऊबंद बरोबर. माझ्या बहिणी माझ्या पाठीशी आहे की माझा विश्वास आहे की माझ्यासाठी येणार, मला मतदान करणार. त्या बरोबर. बेसवरच मी उभारलो. बरोबर बाबा आहे. मला पण कळते, मला पण 2 हात 2 डोळे 2 कान पाय आहेत. माणसं काय ते आज पण मी एवढं फिरतो करतो. कधी कोण माझ्या अपेक्षा आर्थिकदृष्ट्या करत नाहीत, पण काम तेवढं हक्कानं सांगते. सर आमचा अन्याय झाला आहे साहेब, चला माझं हे केलं ते केलं. बरोबर ते आहे. करणं आमचं कर्तव्यच आहे. ते करणारच. देवाने एक कला दिलेलं आहे, प्रत्येकाला हे दिलेलं आहे. आता आम्ही खेळाडू हक्कानं आम्ही कधीच अपेक्षा केली नाही. आणि बरोबर. जनता पण आणि खेळाडू पण मारत त्याच पद्धतीने बघत्या म्हणून मला घमंड आहे. म्हणून माझी जनता चांगली आहे ही मी कायम बोलणारच. तुम्ही बरोबर. जसं वागता तशी जनता वागत्या. ज्यावेळेला तुम्ही चुकीत वागते त्यामुळे जनता चुकी वागली तर त्याला चूक म्हणू नका. हे माझं मत आहे. विजय सरदार. जय हिंद, जय महाराष्ट्र.